इयत्ता तिसरी गणित वजाबाकी हत्याची पान नंबर 59 भाग 5. या ठिकाणी आपल्याला गणित दिलेलं आहे. या चौकटीमध्ये संख्या सुद्धा मांडलेली आहे. आपल्याला वजाबाकी करायची. 1 दशकामधून 8 दशक वजा करा. होतील का? नाही. मग आपण दशकाच्या घरी जाऊ. दशकाच्या घरी आहेत 7 दशक. त्याच्यातून 1 दशक घेणार आणि एककाकडचा 1 एकक मिळवणार. ते होतील 11 एकक. एकावर सुद्धा रेघ मारायची. मग आता दशकाच्या घरी किती राहिले? 6 दशक. आता आपण वजाबाकी करू. आधी एककाच्या घराची 11 मधून 8 गेले, राहिले 3. 6 दशकामधून 3 दशक वजा करा, राहिले 3. 2 शतकामधून 1 शतक वजा करा, राहिले किती? 1 शतक. याचं उत्तर आलं 133. इथे दिले 654 वजा 56. एककाच्या घराची वजाबाकी करूया. 4 एककामधून 6 एकक वजा करा. होतात का? नाही. मग दशकाच्या घरी चला. दशकाच्या घरातून 1 दशक घेतला आणि एककाचे 4 असे मिळून झाले 14 एकक. आणि दशकाच्या घरी किती राहिले? 4 दशक. आता एककाच्या घराची वजाबाकी करा. 14 मधून 6 गेले, 8. आता दशकाच्या घरी चला. 4 दशकामधून 5 दशक वजा करा. होतील का? नाही. मग शतकाच्या घरी चला. शतकाच्या घरातून 1 शतक घेऊ. ते होतात 10 दशक आणि दशकाच्या घरातले 4 दशक. 10 आणि 4 14. मग शतकाच्या घरी किती राहिले? 5. आता दशकाच्या घराची वजाबाकी करू. 14 मधून 5 गेले, राहिले 9. आणि शतकाच्या घरी वजा करायला काही आहे का? नाही. म्हणून 5 हा जसाच्या तसा. याचं उत्तर आलं 598. 731 वजा 248. 1 एककामधून 8 एकक वजा करा. होतील का? नाही. मग दशकाच्या घरून 1 दशक घेऊया आणि एककाच्या घरातला 1 एकक मिळून झाले 11 एकक. आणि दशकाच्या घरी किती राहिले? 2 दशक. आता एककाच्या घरी चला. 11 मधून 8 गेले, राहिले 3. आता दशकाच्या घरी 2 आहे. 2 मधून 4 वजा करा. होतील का? नाही. मग शतकाकडून 1 शतक म्हणजे 10 दशक आणि हे दशकाच्या घरातले 2 दशक मिळून झाले 12 दशक. आणि शतकाच्या घरी 6 शतक शिल्लक आहेत. आता वजाबाकी करूया. 12 दशकामधून 4 दशक वजा करा, 8 दशक राहिले. आता शतकाच्या घरी चला. 6 शतकामधून 2 शतक वजा करा, 4 शतक. याचं उत्तर आलं 483. 835 वजा 258. एककाच्या घराची वजाबाकी करूया. 5 एककामधून 8 एकक वजा करा. होतील का? नाही. मग दशकाच्या घरी चला. दशकाकडून 1 दशक घेतला आणि एककाच्या घरातला 5 एकक असे मिळून झाले 15 एकक. मग दशकाच्या घरी किती राहिले? 2 दशक. मग आता आपल्याला 15 एककामधून 8 एकक वजा करायची. करा वजाबाकी. किती आले? 7 एकक. आता 2 दशकामधून 5 दशक वजा करा. होतील का? नाही. मग शतकाच्या घरी चला. 1 शतक घेऊया. त्याचे होतात 10 दशक. 10 दशक आणि 2 दशक मिळून झाले 12 दशक. आणि शतकाच्या घरी राहिले 7 दशक. आता वजाबाकी करूया. 12 दशकामधून 5 दशक गेले, राहिले 7.
आता शतकाच्या घरी 7 शतकामधून 2 शतक गेले, राहिले 5. याचं उत्तर आलं 577. 567 वजा 249. 7 एककामधून 9 एकक वजा करा. होतील का? नाही. मग दशकाच्या घरी जाऊ, 1 दशक घेऊ आणि एककाकडचा 7 असे मिळून झाले 17 एकक. आणि दशकाच्या घरी किती राहिले? 5 दशक. आता वजाबाकी करू. 17 एककामधून 9 एकक गेले, किती राहिले? 8 एकक. आता 5 दशकांमधून 4 दशक वजा करा. होतील ना? किती राहिलंय? 1 दशक. आता शतकाच्या घरी चला. 5 शतकामधून 2 शतक गेले, राहिले 3 शतक. याचं उत्तर आलं 318. इथं दिले 650 वजा 645. एककाच्या घरी वर आहे 0. 0मधून 5 वजा करा. होतील का? नाही. मग दशकाच्या घरी चला. 5 दशकामधून 1 दशक घेतला आणि एककाकडे 10 एकक होतील. 0 जरी मिळवला तरी 10 एकक होतील. आणि दशकाच्या घरी राहिला 4 दशक. आता वजाबाकी करूया. 10 एककामधून 5 एकक गेले, राहिले 5. 4 दशकामधून 4 दशक गेले, राहिले 0. शतकाच्या घरी चला. 6 शतक म्हणून 6 शतक गेले, किती राहिले? 0. याचं उत्तर आलं 5. 775 वजा 397. चला एककाच्या घरी. 5 एककामधून 7 एकक वजा करा. होतात का? नाही. मग आपण दशकाच्या घरी जाऊ. दशकाच्या घरून 1 दशक घेऊ, म्हणजे 10 एकक. त्याच्यात 5 एकक मिळवले, झाले 15 एकक. आणि दशकाच्या घरी राहिले 6 दशक. आधी आपण एककाच्या घराची करून घेऊ. 15 एककामधून 7 एकक गेले, राहिले 8 एकक. आता दशकाच्या घरी 6 दशक आहेत. 6 मधून 9 वजा करता येतील का? नाही. मग शतकाच्या घरी जाऊ, 1 शतक घेऊ. 1 शतक म्हणजे 10 दशक. आधीचे 6, 10 आणि 6 मिळून होतात 16 दशक. आणि शतकाच्या घरी राहिले 6 शतक. आता दशकाच्या घराची वजाबाकी पाहू. 16 वजा 9, किती राहिले? 7. आता शतकाच्या घराची वजाबाकी पाहू. 6 वजा 3, किती राहिले? 3. याचं उत्तर आलं 378. सहाशे 80 वजा 154. चला एककाकडे. 0 मधून 4 वजा करा. होतील का? नाही. दशकाच्या घरातून 1 दशक घेतला, ते एककाच्या घरी झाले 10 एकक. दशकाच्या घरी राहिले 7 दशक. आता एककाच्या घरी 10 एककामधून 4 एकक गेले, राहिले किती? 6. आता दशकाच्या घरी बघा, 7 दशकामधून 5 दशक वजा करा. किती राहिले? 2 दशक. शतकाच्या घरी बघा, 6 शतकामधून 1 शतक गेला, किती राहिले? 5 शतक. याचं उत्तर आहे 526.